श्री स्वामी समर्थ. तर हा जो मी ब्लाऊज दाखवते ना, त्या ब्लाऊजसाठी ना मी ना एक्स्ट्राचे 50 रुपये मागितले. का तर आहे ना, त्यांनी मला ब्लाऊज आणि साडी आणून दिली आणि म्हटलं की मला आहे ना पिकोफॉल करून दे आणि ब्लाऊज पण लगेच अर्जंट शिवून पाहिजे. तर तुम्ही बघताय की पाठीच्या बाजूला पण डिझाईन होती आणि स्लीव्जला पण आहे. तर मी अगोदर अस्तर कट करून घेतलं, व्यवस्थित असं ठेवून कापून घेतलं आणि पुढची बाजू, पाठीची बाजू, पुढच्या बाजूला गळा वगैरे सगळ्या गोष्टी एक ना एक व्यवस्थित अशा कराव्या लागतात, साधा असो किंवा डिझायनर ब्लाऊज असो. तर मी व्यवस्थित असं शिवून घेतला लगेचच, म्हणजे अर्जंट पाहिजे होतं त्याच्यामुळं माझं काम चालू झालं. तर एवढ्यावर पण येऊन थांबत नाही. ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यानंतर आपल्याला लगेचच हुक वगैरे लावून घ्यायचे असतात, हातशिलाई करून घ्यायची असते आणि तिथून पुढे जाऊन आपला ब्लाऊज रेडी होतो. तर ब्लाऊज अर्जंट येऊ किंवा काय हो, त्याला वेळ हा थोडासा द्यावाच लागतो, तेव्हा कुठं ब्लाऊज आपला शिवून वगैरे एकदम व्यवस्थित असा तयार होतो. तर मी एक्स्ट्राचे 50 रुपये जे मागितलेले आहेत ते योग्य आहे की नाही ते मला तर तुम्ही सांगाच आणि ब्लाऊज कसा आला आहे ते पण सांगा.